पहाटे 4:30 वाजता सगळं गाव झोपेत असताना अचानक मंदिराच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा राहतो. काही तासातच संपूर्ण गाव रणांगण बनतं. दोन समाज आमने सामने येतात, दगडफेक होते, लाठीचार्ज होते आणि गावात लागू होते जमावबंदी. पण प्रश्न एकच, हा सगळा वाद फक्त पुतळ्यामुळे की यामागे काहीतरी मोठं कारण आहे? नमस्कार मित्रांनो, मी सपना, स्वागत आहे तुमचं मराठी फॅक्ट बॉक्स मध्ये. मित्रांनो, आमचं चॅनल सध्या नवीन आहे, तर तुमचं एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब खूप महत्वाचं आहे. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेलं तर नक्की करा. चला तर सुरुवात करूया. आज आपण बोलणार आहोत सोलापूरच्या माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा इथल्या त्या घटनेबद्दल ज्याने सध्या संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं आहे. अंजनगाव खेलोबा देवस्थानामुळे ओळखलं जाणारं हे गाव विशेषतः बुद्ध पौर्णिमेला इथे मोठी यात्रा भरते. पण यंदा भक्तीपेक्षा तणाव जास्त पाहायला मिळतोय. गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे. स्वतः पोलीस अधीक्षकही घटनास्थळी उपस्थित आहे. घटना सुरू झाली 1 एप्रिलच्या पहाटे साधारण 4:30 वाजता खेलोबा देवस्थानाच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा बसवण्यात आला. पुतळा बसवल्यानंतर फटाक्यांची आतषबाजीही झाली. पण काही वेळातच गावकऱ्यांच्या लक्षात आलं की हा पुतळा मंदिराच्या आवारात आणि विशेष म्हणजे प्रवेशद्वाराजवळ बसवण्यात आला आहे. यानंतर काही गावकऱ्यांनी थेट पोलीस स्टेशन गाठलं आणि पुतळा हटवण्याची मागणी केली. यानंतर वातावरण तपायला सुरुवात झाली. एक गट ठाम होता, पुतळा हटवणार नाही, तर दुसरा गट म्हणत होता जागा चुकीची आहे, पुतळा हटवलाच पाहिजे. सकाळी 6 वाजेपर्यंत मोठा जमाव जमला आणि दोन्ही गट आमने सामने आले. सकाळी 9 वाजता तक्रार दाखल झाली आणि 9:30 पर्यंत गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात झाला. दुपारी 12 वाजता जमावबंदी लागू करण्यात आली, पण परिस्थिती नियंत्रणात आली नाही. 3 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्यांच्या सुटकेसाठी आंदोलनाची चेतावणी देण्यात आली. संध्याकाळी प्रशासनाने पुतळा दुसरीकडे हलवण्याचा प्रस्ताव दिला, पण त्याला विरोध झाला. संध्याकाळी 7:30 वाजता पुतळा हटवण्याची तयारी सुरू झाली आणि क्रेन आणण्यात आली. पण त्यानंतर गावात तणाव शिगेला पोहोचला. तहसीलदारांच्या गाडीवर दगडफेक झाल्याच्या बातम्या समोर आल्या आणि पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न, वाद नेमका कशावरून झाला? तक्रारदारांच्या मते जाणून बुजून 2 समाजात तणाव निर्माण करण्यासाठी हा पुतळा बसवण्यात आला, तर देवस्थानाच्या मानकऱ्यांची भूमिका वेगळी आहे. ते म्हणतात शिवाजी महाराज आमचेही दैवत आहे, पण पुतळ्याची जागा मंदिराच्या प्रवेशद्वारात येते, त्यामुळे धार्मिक विधींमध्ये अडथळा निर्माण होईल. म्हणजे वाद पुतळ्याला नाही तर त्याच्या जागेला आहे. महत्वाची माहिती म्हणजे ज्या तरुणांनी हा पुतळा बसवला त्यांनी आधी ग्रामपंचायतीकडे परवानगी मागितली होती, पण अधिकृत परवानगी मिळालेली नव्हती. दरम्यान या प्रकरणाला राजकीय वळणही मिळालं. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी गावाला भेट दिली आणि आरोप केला की पुतळ्याच्या माध्यमातून समाजात तणाव निर्माण केला जात आहे आणि त्यांनी उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली. दुसरीकडे स्थानिक आमदार अभिजित पाटील यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, पण त्यातही काही तोडगा निघाला नाही. गावात रस्ता रोको आंदोलन झालं आणि माढा मोहोळ रस्ता काही काळासाठी बंद झाला. अफवा पसरू लागल्या आणि वातावरण आणखी संवेदनशील बनलं. शुक्रवारी पुन्हा चर्चा झाली, पण अजूनही ठोस तोडगा निघाला नाही. गावात अजूनही मोठा पोलीस बंदोबस्त आहे आणि परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. या संपूर्ण प्रकरणातून एक गोष्ट स्पष्ट होते, हा वाद फक्त एका पुतळ्याचा नाही, तर संवादाच्या अभावाचा आणि गैरसमजांचा परिणाम आहे. आता पाहायचं हे आहे की प्रशासन योग्य तोडगा काढतं का, की हा वाद अजून वाढतो? तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच सखोल आणि तथ्यपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.